नमस्कार. आज आपण करणार आहे स्पेशल दराबा लाडू. दराबा लाडूसाठी लागणारे साहित्य पहा. आपण यासाठी घेतले आहे 500 ग्रॅम साजूक तूप, 500 ग्रॅम मैदा, 400 ग्रॅम पिठी साखर आणि 1 वाटी रवा, थोडीशी विलायची आणि पिस्ता. आता प्रथम एका टोपामध्ये थोड्याशा प्रमाणात तूप घेऊन आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा आपला खरपूस तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आता आपण हा रवा मध्यम गॅसवर भाजून घेतलेला आहे. तो एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि यानंतर त्या टोपामध्ये अजून तूप घालून घेऊया. तूप घातल्यानंतर आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. आता हा मैदा आपण टाकून घेतलेला आहे. तो आता आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचा आहे. मैदा भाजायला आपल्याला वेळ लागतो. जर तो व्यवस्थित भाजला नाही, तर तो टेस्टला चांगला लागणार नाही. जेव्हा मैदा छान भाजतो, तेव्हा त्याचा छान खरपूस वास यायला चालू होतो. मैदा आपल्याला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता तो एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर एका वाटीमध्ये मैदा, रवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आपण केलेली वेलची पूड घालून घेऊया व हे मिश्रण थोडेसे थंड करायला ठेवायचे आहे. आता हे थंड झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. थोडेसे हलके गरम असताना पिठी साखर घातली तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून पिठी साखर याच्यामध्ये आपण आता घालून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला छान सर्व मिक्स करून 10 ते 12 तास आपल्याला मुरवायला ठेवायचे आहे. म्हणजे किमान 1 दिवस या प्रोसिजरला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आता हे सर्व मिक्स झाल्यावरती 12 तासानंतर हे मिश्रण असे कडक होऊन जाते. कारण आपले तूप ते थिजलेले असते. त्यानंतर हे मिश्रण सुट्टे करून घ्या व आता आपल्याला हे एका मोठ्या परातीमध्ये घेऊन हाताने हे रगडून आपल्याला लुसलुशीत करून घ्यायचे आहे. हाताच्या हीटमुळे हा दराबा छान मोकळा होतो आणि अशा प्रकारे हा आपला पांढरा शुभ्र दराबा तयार होतो. आता हा दराबा तुम्ही असाच डब्यात भरून घेऊ शकता किंवा त्याचे छान लाडू वळवून घेऊ शकता. हा दराबा आपल्याला 4 ते 5 महिने टिकतो. हा खराब होत नाही आणि खाण्यासाठी पौष्टिक आहे. हा दराबा याचे लाडू तोंडात टाकताच विरघळतात. खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहे आणि माझे हे लाडू रेडी आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.